तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की मी कुठलं सनस्क्रीन किंवा कुठलं मॉइश्चरायझर आणि विटॅमिन सी वापरते हे दाखव. त्याचबरोबर बऱ्याच जणांनी मला डीएम पण केला आणि आपल्या व्हिडिओ खाली कमेंट पण केलेली आहे की मी फिल्टर लावलेला आहे आणि मग दाखवते. तर कुठलाही फिल्टर वगैरे मी काहीही लावलेलं नाहीये. आणि फिल्टर जर लावला जर असताना मी तर कदाचित खूप जास्त क्लिअर स्किन अजून दिसली असती, म्हणजे अजिबात एक सुद्धा डाग माझ्या स्किनवरती दिसला नसता. आता मी तुम्हाला दाखवते तर माझ्या स्किनवरती असलेले छोटे छोटे तीळ सुद्धा तुम्हाला दिसत आहेत. आणि माझ्या कॅमेराची पण क्वालिटी इतकी छान नाहीये, साधाच कॅमेरा आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे इतकं जास्त काही मला असं क्लिअर वगैरे करता आलेलं नाहीये. त्याच्यामुळे कुठलाही फिल्टर मी लावलेलं नाहीये. आणि काय फिल्टर लावून तरी काय होणार आहे, जे आहे ते आहे. आता तुम्ही माझी पहिली स्किन मी प्रत्येक व्हिडिओच्या तिथे लावलेली आहे. माझी पहिली स्किन एवढी खराब झाली होती आणि आत्ताची स्किन तुम्हाला माझ्या दिसते. तर 99% मी सांगते ना, 99% फरक आहे. आता एका ताईंनी कमेंट केलेलं आहे की थोडेसे वांगाचे डाग आहेत. तर वांगाचे डाग नाही म्हणता येणार, पण थोडंसं जे असतं ना वांग गेल्यानंतर, तर ते आहे. पण गेल्या 1.5 वर्षांपासून एवढा मला फरक जाणवलाय ना, तर हे माझ्यासाठी काहीच नाहीये. कारण भरपूर माझी स्किन खराब झाली होती, जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे. तर एवढ्यावरती मी समाधानी आहे. याच्यावरती जर थोडासा मी मेकअप केला ना, फक्त काही नाही, एखादं मॉइश्चरायझर मध्ये मी फाउंडेशन मिक्स करून लावलं किंवा एखादी स्ट्रोब क्रीम लावली, लिपस्टिक, सिंदूर, टिकली एवढं जरी लावलं ना, तरी परफेक्ट, कुठलाही डाग दिसत नाही. कारण माझ्या चेहऱ्यावरती मुरमाचे सुद्धा डाग आता अजिबातच म्हणजे काहीच राहिलेलं नाहीये. आणि एकदम माझी स्किन जी आहे ना ती क्लिअर झालेली आहे आणि क्रिस्टल झालेली आहे. म्हणजे अक्षरशः काहीही नाही ना लावलं तरी पण माझी स्किन जी आहे ना ती ग्लो करते या घरगुतीच उपायाने. तर या अगोदर आत्ता हे प्रोडक्ट्स मी वापरायला लागलेले आहे. या अगोदर मी कुठलेही प्रोडक्ट्स वापरत नव्हते, गेले 6 महिने झाले मी वापरते. तर सध्या ना हे जे सनस्क्रीन आहे ना, हे मी ना वरती पाहून ना हे वापरायला लागली. पण खरं सांगू का, हे बेस्ट आहे ह्याच्यापेक्षा, म्हणजे माझ्या स्किनसाठी. हे मी ना गेली 6 ते 7 महिने वापरते डर्माकोचं सनस्क्रीन. तर हे मला खूप बऱ्यापैकी म्हणजे खूप छान सूट झालेलं आहे, म्हणजे आणि माझी स्किन ना खरंच खूप छान ग्लो करते. त्याचबरोबर ना मी हे डर्माकोचंच विटॅमिन सी सिरम वापरत असते रात्रीच्या वेळी आणि सकाळी. आता विटॅमिन सी जर वापरायचं असेल ना, तर तुम्हाला दिवसा जर तुम्ही वापरत असाल ना, तर तुम्हाला विटॅमिन सी नंतर ना सनस्क्रीन वापरावंच लागतं, तरच आता फायदा होतो, किंवा म्हणजे वापरावंच लागतं. नाहीतर जास्त आपल्या स्किनवरती काही त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे हे वापरलं की हे वापरावंच लागतं. आणि मॉइश्चरायझर मी हे वापरते कारण माझी स्किन ना थोडीशी ऑइली आहे, म्हणजे उन्हाळ्यात ऑइली होते आणि थंडीमध्ये ड्राय होते, म्हणजे कॉम्बिनेशन स्किन आहे. त्यामुळे हे वापरते मी, ऑल टाईमच हे वापरते. कारण मला ना मी अजून जास्त काही प्रोडक्ट वापरलेले नाहीयेत. त्यामुळे मला अनुभव पण नाहीये की मला ते सूट होतील की नाही. मी सुद्धा भीतच हे प्रोडक्ट घेतले होते, पण खरं लकीली ते मला खूप छान सूट झालेले आहेत. तर आता हे जे मी प्रोडक्ट दाखवले ना, मी दाखवलेत म्हणून तुम्ही ते लगेच वापरायचे नाही. मला सूट झालेत म्हणून तुम्हाला सूट होतीलच असं नाही. आता बऱ्याच जणींनी सांगितलं की खरंच तुमचे वांग गेलेले आहेत का, तर माझे तर गेलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला दिसतंय माझे तर वांग 100% गेलेले आहेत. पण आता मी असं सांगू शकत नाहीये की तुमचे सुद्धा जातील. म्हणजे प्रत्येकाची स्किन जी असते ना, त्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं, स्किनचा टाईप वेगळा असतो. जितक्या लवकर मला रिझल्ट आलाय तितक्या लवकर समोरच्याला येईलच असं मी सांगू शकत नाही. पण घरगुती उपाय ना खरंच इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे काही काही लोक असं पण बोलतात की घरगुती उपायानं जास्त इफेक्ट म्हणजे फरक पडत नाही. पण मी स्वतः केलेला आहे ना, त्यामुळे मी तळमळीने सांगते की खरंच घरगुती उपाय जर आपण रेग्युलर केले ना, तर मस्त असा फरक आपल्या स्किनला पडतो. त्यामुळे आता हे झालं मी कुठले कुठले प्रोडक्ट वापरते ह्या संदर्भात. माझ्या चेहऱ्यावरचे वांग जाण्यासाठी ना मी कुठलं डाएट फॉलो केलेलं आहे, काही विशेष नाही. मी कुठल्या डॉक्टरला वगैरे विचारून हे डाएट फॉलो वगैरे केलेला नाही. मी असाच एक युट्यूबवरती व्हिडिओ पाहूनच ते डाएट फॉलो केलं होतं आणि खरंच खूप छान त्याचा रिझल्ट मला आलेला आहे. तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडला तर लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अशाच प्रकारचे स्किन केअर, हेअर केअरचे व्हिडिओ डेली ब्लॉग्स होण्यासाठी ना मला नक्की फॉलो करा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली स्किन हेल्दी राहण्यासाठी आणि आपल्या जी स्किन आहे ती क्लिअर होण्यासाठी आपलं शरीर आतून हायड्रेट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे भरपूर पाणी आपल्याला प्यायचं आहे. माझं असं होतं की मी सुरुवातीला ना तहान लागली तरच पाणी प्यायचे, पण आता असं नाही. मी प्रत्येक तासाला एक एक ग्लास पाणी पितच राहते. म्हणजे आतून जर आपली स्किनला व्यवस्थित पोषण मिळत असेल, हायड्रेट वाटत असेल ना, तर वरून स्किन ग्लो व्हायला मदत करते. तर हा साधासा म्हणजे उपाय आहे जो तुम्ही नक्की फॉलो करू शकता. त्यानंतर ना आहाराच्या बाबतीत मी सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सुरुवातीला ना
कुठून सुरुवात केली सांगते. मी रोज सकाळी म्हणजे रोज संध्याकाळी रात्री झोपताना 4 ते 5 बदाम भिजत घालायचे आणि सकाळी त्याचे जे साल आहेत ते काढून खायचे. इथून मी सुरुवात केली होती, त्यानंतर हळूहळू मी बाकीच्या गोष्टी करायला लागले. त्यानंतर ना ABC ज्यूस हा एक प्रकारचा ज्यूस असतो. ABC म्हणजे काही विशेष असा ज्यूस नाही. ॲपल, बीटरूट आणि कॅरेट म्हणजे गाजर, ह्या तिघांचा ज्यूस ना मी सांगू का, म्हणजे जास्त दिवस तर नाही घेतला, पण महिना दीड महिना ना मी घेतला होता आणि खरंच सांगते त्याने सुद्धा माझ्या स्किनमध्ये ना खरंच खूप फरक पडला. आणि आता सुद्धा आधीमध्ये मी ना करत असते, म्हणजे आता रेग्युलर नाही घेत, पण आधीमध्ये मी हा उपाय करत असते. आता हा झाला ज्यूस. त्यानंतर ना मी खाण्यामध्ये म्हणजे तेलकट वगैरे ना, मला ना अगोदर बाहेरचं खायची खूप आवड होती, म्हणजे अजूनही आहे, पण ते मी कंट्रोल केलं. म्हणजे तेलकट वगैरे खाणं ना मी बऱ्यापैकी कंट्रोल केलं, फक्त पाणीपुरी सोडून. कारण पाणीपुरी तर हेल्दी असते ना, तर मी फक्त पाणीपुरी सोडून असं बाहेरचं जास्त खात नाही. कुठेही बाहेर गेलो तरी मग भाजी चपातीच खात असते, असं तेलकट वगैरे काही खात नाही. तर हे मी एक पाळलं. त्याचबरोबर ना झोपेची काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं. अगोदर मुलं लहान असताना आपली कशी रात्री झोप होत नाही, तर आता ना मी अक्षरशः म्हणजे तिकडे कुणी काहीही करो किंवा काहीही बोलो, मी मुलं सकाळी स्कूलला जर सोडले, आता रात्री आम्हाला ना आमचा बिझनेस असा आहे माझ्या मिस्टरांचा की त्यांना यायला 12 ते 1 होते, तर मग झोप होत नाही आणि सकाळी आम्हाला पुन्हा मुलांना शाळेत पाठवण्यासाठी 5:45-6ला उठावं लागतं. मग मी काय करते, मुलांना 7 वाजता शाळेत सोडलं ना की परत 1 तासभर झोपते, म्हणजे 8-8:30 पर्यंत मी पुन्हा झोपते. म्हणजे कसं की झोप व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आता कुठेही असं सांगितलेलं नाही की रेग्युलरच 7 तास 8 तास तुम्ही झोपा. आपले 7 ते 8 तास झोप झाली पाहिजे, मध्ये मध्ये गॅप झाला तरी सुद्धा चालतो. तर झोपेचं हे हे एक इम्पॉर्टंट आहे. आणि फळं खायचं म्हटलं ना तर मी संत्री मला अजिबात खरं तर आवडत नव्हती, पण स्किन चांगली होण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं ना युट्यूबवरती मी व्हिडिओ पाहिला होता, तर त्यात त्या मॅडमने ते डाएट सांगितलं ना, त्यात संत्री हा प्रकार म्हणजे संत्री हे फळ जे आहे ना ते त्यांनी रेग्युलर घ्यायला लावलं होतं. तर आठवड्यातून रेग्युलर तर मी घेत नव्हते, मला कारण आवडतच नव्हतं ते जास्त, खूप आंबट असतं त्यामुळे. पण ते व्हिटॅमिन सी असतं त्यामध्ये भरपूर प्रमाणात आणि ते आपल्या स्किनसाठी खरंच खूपच छान काम करतं. त्यामुळे मग मी ते खायला सुरुवात केली. संत्री मी भरपूर खाते अजून सुद्धा, संत्री खायला सुरुवात केली. आणि संत्रीची जी साल असते ना, मी काय करायचे, ते वाळवायची संत्रीची साल, त्याची पावडर मिक्सरमधून करायची आणि त्याने सुद्धा कधी कधी मी स्क्रब करायची. अजून एक माझ्या वांग जाण्यासाठीच एक सिक्रेट तुमच्याशी शेअर करते. ते म्हणजे मी काय करते, रोज संध्याकाळी कुकर लावताना आपण तांदूळ धुतो ना, तर ते तांदूळाचं पाणी मी एका तांब्यामध्ये काढून ठेवते आणि कुकर लावून झाल्यानंतर अक्षरशः त्या पाण्याने मी तोंड धुते आणि मस्त असे छान 3-4 मिनिटं मसाज करते. तर हे एक सिक्रेट आहे, कारण तांदूळाच्या पाण्याचा पण एक उपाय जो की मी करते, अजूनही करते, तो पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. पण सध्या खूपच प्रश्न होते, तुझी डाएट सांग, तू कुठल्या क्रीम्स वापरते सांग, त्यामुळे म्हटलं की अगोदर हे व्हिडिओ बनवावेत. कारण अजून 2-3 रेमेडी आहेत ज्या मी रेग्युलर फॉलो केलेल्या आहेत चेहऱ्याला वरतून लावण्यासाठी. जितकं वरतून लावतो ना त्याच्यापेक्षा आतून आपल्या म्हणजे चेहऱ्याला काय मिळते, बॉडीला काय मिळतं ना, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे शरीरात घेण्याच्या वस्तू सुद्धा तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. आपण वरून कितीही लावलं आणि आतून आपल्या बॉडीला जर काहीच आपल्या चेहऱ्याला मिळत नसेल ना, तर मग इफेक्ट होत नाही तितका असा. तर हे छोटे छोटे उपाय आहेत, तितके काही नाहीच तुम्हाला रेग्युलर रोज संत्री खायला जमली, रोज ABC ज्यूस प्यायला जमला, आठवड्यातून 1दा करा, आठवड्यातून 2दा करा. त्यानंतर ना आता माझ्याकडे एक गोशा दगड आहे, तो आता मला मिळत नाहीये. सुरुवातीला मी काय करायचे, माझ्याकडे रोगन म्हणजे जेव्हा मी सुरुवातीला स्किन केअर करायला सुरुवात केली तेव्हाच सांगते मी, कुठलंही प्रोडक्ट किंवा ही घरी मी क्रीम वगैरे काही बनवलेलं नव्हतं, तेव्हा मी काय करायचे, माझ्याकडे रोगन बदामचं तेल होतं, तर ते तेल ना थोडंसं चेहऱ्यावरती लावून ना मी त्या गोशा दगडनी ना तशी चेहऱ्याची छान मसाज करायची आणि खरं तिथूनच माझं स्किन केअर सुरू झालं. तर हे अशा प्रकारचं साधंच डाएट मी फॉलो केलेलं आहे. हिरव्या पालेभाज्या मी खाते. हिरव्या पालेभाज्या 2-3च अशा आहेत की ज्या मग आमच्या घरात रेग्युलरच बनतात. शेवग्याची शेंग मी भरपूर खाते आणि असे जे काकडी असेल, टोमॅटो असेल ना, हे भरपूर खाते. म्हणजे रोजचं सॅलड घरात असतं, कोशिंबीर घरात असते. म्हणजे दही मला जास्त आवडत नाही म्हणण्यापेक्षा मला त्याने पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे मग कोशिंबीरमध्ये खाते मी. एक असं नाही खात, कोशिंबीरमध्ये मग थोडीशी साखर, थोडंसं मीठ टाकून मी ते खाते. तर दही सुद्धा आपल्या जर आपण आहारात ठेवलं ना तर खरंच आपल्या स्किनवरती त्याचा खूप छान परिणाम दिसून येतो. तर साधं सोपं डाएट आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना मैत्रिणींनो, तर नक्की लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. पुढे देखील तुमच्याशी मी अशा स्किन केअर, हेअर केअर आणि माझं डेली रुटीन शेअर करत जाईल. तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत.